Welcome student. In previous lecture we have completed simple epithelium and its type, and today we will start with next point, and that is the compound epithelium. So what is meant by compound epithelium? So compound epithelium means many layers of cells are present on the basement membrane. In simple epithelium there is only one layer of cell is present on the basement membrane, but in case of that compound epithelium, the many layers of cells they are present on the basement membrane. पहा, आधीच्या लेक्चर मध्ये आपण सिंपल इपिथेलियमचे साधारणतः 7 एक टाइप आपण अभ्यासले. आजच्या लेक्चरला आपल्याला कंपाऊंड इपिथेलियम हा शिकायचा आहे. आता कंपाऊंड इपिथेलियम म्हणजे मी काय सांगितलं तर मेनी लेयर्स of cells present on basement membrane. बेसमेंट मेम्ब्रेन वरती असे 1 2 3 4 असे एकापेक्षा जास्त सेलचे लेयर प्रेझेंट असतात, त्याला आपण काय म्हणतो कंपाऊंड इपिथेलियम असं म्हणतो. आता हा जो काही कंपाऊंड इपिथेलियम आज आपण शिकणार आहोत, कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू त्याला आपण म्हणतो. हा 2 प्रकारचा आपल्याला शिकायचा आहे. 2 टाइप्स याचे आपल्याला शिकायचे. त्यातला पहिला टाइप आहे स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम. त्यातला पहिला कुठला शिकणार आहोत आपण? स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम. आणि दुसरा आहे ट्रान्झिशनल इपिथेलियम. पहा, कंपाऊंड इपिथेलियम म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, तर बेसमेंट मेम्ब्रेन वरती एकापेक्षा जास्त लेयर्स प्रेझेंट असणं सेलचे, त्याला आपण म्हणतो कंपाऊंड इपिथेलियम. आणि कंपाऊंड इपिथेलियम मधला पहिला टाइप आपण शिकायला सुरुवात केलाय की ज्याला आपण म्हणतो स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम. आता स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम म्हणजे सुद्धा काय, तर मेनी लेयर्स आर प्रेझेंट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. सो मेनी लेयर्स present on basement membrane. स्ट्रॅटिफाइड इपिथेलियमची डायग्राम आहे पहा, आणि ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येत आहे हा बेसमेंट मेम्ब्रेन आहे, आणि बेसमेंट मेम्ब्रेन वरती मेनी लेयर्स ऑफ सेल्स आर प्रेझेंट. नाउ इन दॅट द ओनली वन लेयर ऑफ सेल that is attached to the basement membrane, only one layer attached to basement membrane. ह्या सगळ्या लेयर पैकी फक्त एकच लेयर जो असतो तो ह्या बेसमेंट मेम्ब्रेनला अटॅच झालेला असतो. अँड ऑदर ॲडहेअर टू वन अनदर, अँड ऑदर लेयर्स adhere to one another. आणि बाकीचे सगळे लेयर जे असतात त्याचे, तर हे काही बेसमेंट मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसतात, तर असे हे एकमेकांना चिकटलेले लेयर असतात. ना इन दॅट केस और इन स्ट्रॅटिफाइड इपिथेलियम द बेसल लेयर इज columnar epithelium. The basal layer means the layer which is close contact with that of the basement membrane. That basal layer is columnar in shape or columnar epithelium. Then this columnar layer or that basal layer is known as a stratum germinativum. That basal layer is known as a stratum germinativum, which possess or contains nucleus. It contains nucleus. लक्षात येते का? That stratum means layers and germinativum means they have ability to divide. मायटॉटिक डिव्हिजन करण्याची ॲबिलिटी ह्या लेयर मध्ये असते की जो बेसमेंट मेम्ब्रेनच्या जवळ असतो, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस असतं, आणि त्या लेयरला आपण काय म्हणतो तर
स्ट्रॅटम जर्मिनाटिव्हम म्हणतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढे आणखीन पहा, मी परत एकदा रिपीट करते हवं तर. स्ट्रॅटम इपिथेलियम शिकायला आपण सुरुवात केली, ती त्याची डायग्राम आहे, अर्थात ही सुद्धा त्याचीच येऊ शकते, फक्त याला आपण ट्रान्झिशनल म्हणतो. स्ट्रक्चर बऱ्यापैकी दोघांचंही सारखंच आहे. मेनी लेयर्स आर प्रेझेंट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. बेसमेंट मेम्ब्रेन वरती मेनी लेयर्स प्रेझेंट आहेत. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतात. एक लेयर आहे सेलचा, दुसरा लेयर आहे, तिसरा लेयर आहे, खूप लेयर आहेत एकावर एक. मग त्यातला ओनली वन लेयर इज इन कॉन्टॅक्ट विथ द बेसमेंट मेम्ब्रेन. फक्त एकच लेयर मात्र बेसमेंट मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्ट आहे आणि राहिलेली लेयर हे एकमेकांना अटॅच झालेली लेयर आहे. म्हणजे पहा, हा बेसल लेयर बेसमेंट मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये, हा ह्याला अटॅच आहे, हा ह्याला अटॅच आहे, हा ह्याला अटॅच आहे. असे उरलेले लेयर जे असतात ते काय झालेले आहेत तर एकमेकांना अटॅच झालेले आहेत. बरोबर आहे. मग पुढे पहा की हा जो काही बेसल लेयर आहे की जो ह्या बेसमेंट मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, कॉलमनार शेपचा तो लेयर आहे असं म्हटलं. त्यातल्या सेल ह्या कॉलमनार शेप असतात किंवा क्युबॉइडल असतील. त्या लेयरला आपण काय म्हणतो, स्ट्रॅटम जर्मिनाटिव्हम म्हणतो. त्या लेयरला आपण काय म्हणतो, स्ट्रॅटम जर्मिनाटिव्हम. ह्याला स्ट्रॅटम जर्मिनाटिव्हम आपण का म्हणतो, तर हा जो सेलचा लेयर आहे तर त्या लेयरकडे किंवा ह्या स्ट्रॅटम जर्मिनाटिव्हम कडे डिवाइड आणि रिडिवाइड करण्याची कॅपॅसिटी, ॲबिलिटी आहे, म्हणून तर त्याला म्हणतात जर्मिनाटिव्हम. ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे आणि मग हा लेयर काय करतो, डिवाइड आणि रिडिवाइड होतो. तो डिवाइड झाला की नवीन ज्या सेल्स असतील त्या इथं बेसमेंट मेम्ब्रेनला अटॅच होतात आणि त्याच्यावरच्या ज्या सेल असतील दे पुश अबाव. अँड सो this layer which is columnar in shape that becomes cuboidal. मग तो काय होतो, क्युबॉइडल होतो. कारण लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे, हा लेयर डिवाइड झाला की ह्याची संख्या दुप्पट झाली सेलची. नवीन आलेल्या सेल कुठे रेस्ट करतील, बेसमेंट मेम्ब्रेन वरती. आणि हा पहिला जो बेसमेंट मेम्ब्रेन वरती असणारा लेयर होता तो कुठे पुश केला जाईल, तो वर पुश केला जातो, म्हणजे तो दुसरा लेयर होतो आणि नवीन आलेला पहिला होतो. मग दुसऱ्या लेयरच्या ज्या सेल्स असतात त्या मात्र कॉलमनार मिळत नाही, तर त्याचा शेप कसा होतो, क्युबॉइडल होतो. असे हे खाली नवीन सेल ऍड केल्या जातात ह्या लेयरचं डिव्हिजन आणि रिडिवाइड झाल्यामुळं. आणि नवीन ऍड झाल्यामुळं वरचा जो लेयर असतो सेल्सचा हा फ्लॅट होत जातो. आणि फ्लॅट झाल्यानंतर जे फ्री एंडला असणारा जो लेयर असेल तर हा फ्री एंडला असणाऱ्या लेयरच्या सेल्स असतील दॅट बिकम फ्लॅट. आता फ्री एंडला असणाऱ्या ज्या ह्या फ्लॅट सेल्स तुम्हाला दिसतात किंवा फ्लॅट लेयर दिसतो तो स्क्वॅमस इपिथेलियमचा असतो. आणि ह्या लेयर मध्ये लक्षात ठेवा न्यूक्लियस नाहीये. ह्या फ्लॅट सेल मध्ये काय असतं, न्यूक्लियस ऍब्सेंट आहे. न्यूक्लियस ऍब्सेंट आहे मीन्स न्यूक्लियस हे रिप्लेस केलाय. दुसऱ्या फ्लॅट सेल तिथं राहतात, स्क्वॅमस सेल्स तिथं राहतात ज्या फ्री एंडला असतात. लक्षात येत आहे. आता पुढे ह्या फ्लॅट सेलचं काय होतं मी नंतर सांगते. परत एकदा मी रिव्हिजन देते ह्याची पहा. कंपाऊंड इपिथेलियम, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम मध्ये मेनी लेयर्स असतात सेलच्या. मेनी लेयर्स पैकी एकच लेयर फक्त बेसमेंट मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो. वरचे लेयर हे एकमेकांना अटॅच झालेले असतात. खालचा जो लेयर आहे जो बेसमेंट मेम्ब्रेनला अटॅच आहे तो बऱ्यापैकी कॉलमनार असतो शेपला. ह्या कॉलमनार मध्ये हा जो कॉलमनार इपिथेलियलचा लेयर आहे तर ह्याला आपण स्ट्रॅटम जर्मिनाटिव्हम म्हणतो. कारण ह्याच्याकडे ॲबिलिटी आहे डिवाइड आणि रिडिवाइड करण्याची. आणि हा डिवाइड आणि रिडिवाइड केला की ज्या नवीन सेल तयार करतो त्या अरेंज होतात बेसमेंट मेम्ब्रेन वरती. आणि मग पहिला जो कॉलमनार लेयर होतो तो वरच्या बाजूला पुश केला जातो. आणि मग पुश झाल्यामुळं तो कॉलमनारचा ऐवजी कसा होतो, क्युबॉइडल होतो. त्याच्यावरचा क्युबॉइडल पुन्हा पुश केला जातो आणि तो फ्लॅट होतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे जसं जसं वरच्या फ्री सरफेसला जातील तसं तसं सेल्स काय होतात, कॉलमनारच्या क्युबॉइडल होतील, क्युबॉइडलच्या फ्लॅट होतील. फ्लॅट पासून काय तयार होईल, स्क्वॅमस इपिथेलियम तयार होतील.
अशा पद्धतीनं हा शेवटचा लेयर तयार होतो जो की फ्लॅट असतो आणि ह्या फ्लॅट लेयर मध्ये न्यूक्लियस हे त्याच्यामध्ये नसतं. दॅट फ्लॅट सेल्स दे लॅक द न्यूक्लियस अँड सच अ लेयर ऑफ फ्लॅट सेल दॅट इज नोन ॲज अ स्ट्रॅटम कॉर्नियम. हा जो फ्लॅट सेलचा लेयर तुम्हाला वरचा दिसतो ह्या फ्लॅट सेलच्या लेयरला आपण काय म्हणतो दॅट इज नोन ॲज अ स्ट्रॅटम कॉर्नियम. लक्षात आलं इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या की स्ट्रॅटम जर्मिनाटिव्हम म्हणजे बेसल असणारा लेयर, बेसमेंट मेम्ब्रेनच्या जवळ असणारा लेयर आणि फ्री एंडचा आउटरमोस्ट लेयर जो आहे तो डेड सेलचा लेयर असतो की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतं, ज्याच्यामध्ये सायटोप्लाझम नसतं आणि मग त्या लेयरला आपण काय म्हणतो स्ट्रॅटम कॉर्नियम असं आपण त्याला म्हणतो. आता पुढे काय होतं ह्याच्यामध्ये पहा. हा जो स्ट्रॅटम कॉर्नियमचा लेयर आहे किंवा डेड सेलचा हा जो लेयर आहे की ज्या लेयर मध्ये सेल्स आहेत डेड सेल्स किंवा त्या फ्लॅट झालेल्या सेल्स आहेत ह्याच्यामध्ये न्यूक्लियस ऍब्सेंट आहे. बरोबर. मग आता हा जो लेयर आहे तर ह्या लेयर मधलं न्यूक्लियस आणि जे काही सायटोप्लाझम असेल त्याच्यामध्ये काय होतं बघा दोन प्रकार तिथे घडतात. ह्या सेलमध्ये न्यूक्लियस रिप्लेस करून येतो एक सबस्टन्स त्याला म्हणतात किरॅटिन. म्हणजे काही डेड सेल्स मध्ये किरॅटिन प्रेझेंट असतं, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम रिप्लेस करून तिथं किरॅटिन तयार होतं आणि काहींच्या मध्ये देयर इज अ नॉट किरॅटिन किंवा किरॅटिन ऍब्सेंट. काही डेड सेल मध्ये किरॅटिन प्रेझेंट आहे आणि काहींच्या मध्ये किरॅटिन ऍब्सेंट असतं. मीन्स इन दिस केस the cytoplasm and nucleus that is replaced by the keratin and such a type of stratified epithelium it is present in our skin or in the skin, it is present in the hairs and also in the nails. Dry surface ला हा प्रेझेंट असतो. नेल्स मध्ये स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आहे त्याच्यामध्ये डेड सेल मध्ये किरॅटिन आहे. तुमची स्किन घेतली तर त्याच्यामध्ये सुद्धा काय प्रेझेंट आहे तर किरॅटिन प्रेझेंट आहे डेड सेल मध्ये आणि तुमचे नेल्स जरी घेतले तरी त्याच्यामधला जो डेड सेलचा लेयर आहे त्याच्यामध्ये सुद्धा किरॅटिन प्रेझेंट आहे. लक्षात येतं. पण वेट सरफेसला जो प्रेझेंट आहे वेट सरफेसला म्हणजे जे ओलसर भाग आहेत आपल्या बॉडीचे तिथं प्रेझेंट असणारा जो काही स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम असतो तर त्या स्ट्रॅटिफाईड इपिथेलियमच्या डेड सेलमध्ये किरॅटिन नसतं, किरॅटिन त्याच्यामध्ये ऍब्सेंट आहे आणि मग हा त्या सरफेसला ड्रायनेस देत नाही किंवा त्याला वेट ठेवतो, ओला ठेवतो आणि मग असं कुठे प्रेझेंट आहे की ज्याच्यामध्ये किरॅटिन नाहीये तर त्याचं लोकेशन आहे इसोफेगस. इसोफेगस नंतर ब्युकल कॅव्हिटी or buccal cavity is also present in the cornea of eye. Then it is present in the rectum, vagina, rectum and vagina. असा स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम जो वेट ठेवणारा आहे ज्याच्यामध्ये किरॅटिन नाहीये असा स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम प्रेझेंट असतो इसोफेगस. तुमची अन्ननलिका, ब्युकल कॅव्हिटी, बकल कॅव्हिटी, माउथ कॅव्हिटी, कॉर्निया ऑफ आय, तुमच्या डोळ्याचा कॉर्निया पुढचा पोर्शन असतो त्याला कॉर्निया म्हणतात. रेक्टम म्हणजे मोठ्या आतड्याचा शेवटचा पोर्शन असतो आणि व्हाजाइना इट इज अ पार्ट ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर ह्या सगळ्या ठिकाणी प्रेझेंट असणाऱ्या स्ट्रॅटिफाईड इपिथेलियमच्या डेड सेलमध्ये किरॅटिन हे असत नाही. दॅट इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियम. आता ह्या कंपाऊंड इपिथेलियमचं फंक्शन तुमच्या पुस्तकामध्ये दिलंय पहा. प्रोटेक्शन. फंक्शन काय? प्रोटेक्शन. हा प्रोटेक्शन देतो, अंडरलाइन टिश्यूला प्रोटेक्शन देण्याचं हा काम करतो. म्हणजे कसं आहे पहा, आताच आपण शिकलो की हा इसोफेगस मध्ये प्रेझेंट आहे. ज्या वेळेला तो इसोफेगस मध्ये प्रेझेंट असेल तर
डेड सेल त्याच्या सतत काय होणार, रिन्युअल चालू असतं. बॉडीमध्ये वियर अँड टियर मेकॅनिझम असतं. सतत जुन्या झालेल्या पेशी रिमूव्ह केल्या जातात आणि तिथं नवीन ऍड केल्या जातात. ह्याला आपण वियर अँड टियर मेकॅनिझम म्हणतो. मग ह्या सेल्स अशा डिवाइड झाल्या की वरच्या सेल काय होतात, डेड होतात. आणि समजा हा इसोफेगस मध्ये प्रेझेंट असेल तर डेड झालेल्या ज्या काही सेल्स असतील त्या जो काही तुम्ही अन्नाचा घास घेता, ह्या अन्नाचा घासाचं घर्षण त्या डेड सेल बरोबर होतं आणि त्या रिमूव्ह केल्या जातात. तसंच तो स्किन मध्ये प्रेझेंट आहे. मग स्किन मध्ये पण ह्या आउटर साईडला डेड सेल्स प्रेझेंट असतात सगळ्या, आणि स्किनचं घर्षण होऊन आपण घासून त्या डेड सेल सुद्धा निघून जातात. आणि त्याच्या खाली ह्या कंपाऊंड इपिथेलियम खाली असणारा जो काही दुसरा टिश्यू असेल त्या दुसऱ्या टिश्यूला प्रोटेक्शन द्यायचं काम कोण करतं, तर हा कंपाऊंड इपिथेलियम मध्ये स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम करतो. लक्षात येत आहे? दॅट इज अबाउट द स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. आता स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम झाल्यानंतर पुढचा आपल्याला शिकायचा आहे तो आहे ट्रान्झिशनल इपिथेलियम. कुठला आहे तो? ट्रान्झिशनल इपिथेलियम. Next type, that is a transitional epithelium. Now the structure of transitional epithelium is same to that of the structure of stratified epithelium. Transitional epithelium चं जे काही स्ट्रक्चर आहे that is same with stratified epithelium. Structure is same with stratified epithelium. म्हणजे काय हा? म्हणजे इथं तुम्हाला कळत असेल मेनी लेयर्स आर प्रेझेंट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. खालचा लेयर पुन्हा कॉलमनारच आहे. एकच लेयर बेसमेंट मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये, बाकी एकमेकांना अटॅच झालेले लेयर आहेत. इथंही खालच्या लेयरला स्ट्रॅटम जर्मिनाटिव्हमच म्हणायचं आणि फ्री एंडला असणाऱ्या डेड सेलला सुद्धा स्ट्रॅटम कॉर्नेयमच म्हणायचं. लक्षात येते? म्हणजे थोडक्यात स्ट्रॅटिफाईड इपिथेलियमचं जे स्ट्रक्चर आपण शिकलो तेच स्ट्रक्चर कोणाचं आहे? ट्रान्झिशनल इपिथेलियमचं आहे. ठीक आहे. फक्त फरक काय आहे ह्याच्यामधला पहा. सेल्स अंडरगो चेंज इन देअर शेप. द सेल्स ऑफ दॅट ट्रान्झिशनल इपिथेलियम दे चेंज देअर शेप. सेल्स चेंज देअर शेप. हा ट्रान्झिशनल इपिथेलियमच्या सेल्स त्यांचा आकार बदलतात. कशावरून? That is depend on degree of stretch. That is depends on degree stress. That is depend upon degree of stretch. आता हे मी तुम्हाला समजून सांगते. That is depend upon degree of stretch म्हणजे काय? तर पहा, ह्याचं लोकेशन वगैरे तुम्हाला कळलं. हा ताणला जातो, स्ट्रेच होतो आणि स्ट्रेच झाला की साहजिकच आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या ह्या ज्या काही व्हरायटी ऑफ सेल्स तिथं तुम्हाला दिसत आहेत ह्या सेलचा आकार बदलणार. म्हणून मी सांगितलं की ट्रान्झिशनल इपिथेलियमचं स्ट्रक्चर सगळ्याच्या सगळं हे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम सारखंच आहे. खालचा लेयर कॉलमनारच आहे, स्ट्रॅटम जर्मिनाटिव्हम म्हणतो. फ्री एंडला असणारा लेयर हा डेड सेलचाच आहे ज्याला स्ट्रॅटम कॉर्नियम आपण म्हणतो. मग फरक काय आहे? तर एवढाच फरक आहे ट्रान्झिशनल इपिथेलियम मध्ये की ट्रान्झिशनल इपिथेलियमच्या ज्या काही सेल्स असतील दॅट सेल चेंज देअर शेप. आणि हे कशावरती डिपेंड असतात त्यांनी शेप चेंज करणं? दॅट इज डिपेंड ऑन द डिग्री ऑफ स्ट्रेच. किती तो ताणला जातो ह्याच्यावरती तो डिपेंड आहे. पहा, मग ज्या वेळेला एखाद्या ऑर्गनचं डिस्टेन्शन झालेलं नसेल, डिग्री ऑफ डिस्टेन्शन त्याचं कसं असेल तर कमी असेल, किंवा साध्या भाषेत मी तुम्हाला सांगते
The cells of that transitional epithelium, they are cuboidal with dome apex. पण ही कंडिशन सेलची कधी असते? when they are not straight. when they are not straight. आता हे लक्षात घ्या. समजा हे स्ट्रेच झालेला नाहीये, ऍज इट इज आहे. ऍज इट इज जर हा राहिला तर त्याच्या सेल्स अशा क्युबॉइडल आणि त्याला असा डोम शेप येतो, अशा प्रकारे डोम शेपच्या. पण when that cell gets stretched, समजा ह्या सेल्स स्ट्रेच झाल्या, ह्या स्ट्रेच झाल्या तर they become flatter. They become flatter or they become squamous. They appear squamous and irregular. They become flat and irregular. लक्षात येत आहे? कुठलीही एखादी गोष्ट आहे. आता ही सेल आहे. ही सेल कशी अशी क्युबॉइडल आहे, डोम शेप आहे तिला वरती, आणि तिला तुम्ही ताणलं तर ती कशी होईल? ते डोम शेप राहील का? नाही राहणार. म्हणजे ती फ्लॅट होते, चपटी होते. म्हणजे ज्या वेळेला हा टिश्यू जेव्हा एखाद्या ऑर्गन मध्ये असेल आणि तो ऑर्गन जर स्ट्रेच झाला तर ह्या सेल चपट्या होतील आणि इरेग्युलर होतील. आणि ज्या वेळेला तो ऑर्गन जर स्ट्रेच नाही झाला तर त्या डोम शेप राहतात. लक्षात आलं? दॅट इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ट्रान्झिशनल इपिथेलियम. आता पुढचा पॉइंट ह्याचा आहे, त्याचा एक्झाम्पल पुस्तकात दिलंय आणि फंक्शन दिलंय. त्याचं एक्झाम्पल सांगितलंय, त्याचं लोकेशन सांगितलंय तुम्हाला, युरिनरी ब्लॅडर. कुठे प्रेझेंट आहे? तुमच्या युरिनरी ब्लॅडर मध्ये प्रेझेंट आहे. लोकेशन युरिनरी ब्लॅडर. इथं मी एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि फंक्शन आहे डिस्टेंशन ऑफ ऑर्गन. मला वाटतं युरिनरी ब्लॅडर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर? युरिनरी ब्लॅडर हा एक्सक्रिटरी सिस्टीमचा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्या बॉडीतली युरिन स्टोअर केली जाते. ह्या युरिनरी ब्लॅडर मध्ये हा ट्रान्झिशनल इपिथेलियम असतो. ठीक? ज्या वेळेला युरिनरी ब्लॅडर मध्ये युरिन नसेल, स्ट्रेच होईल का? नाही ना, नॉर्मल कंडिशन आहे. त्यावेळेला त्याच्यामध्ये ह्या सेल्स आहे ह्या आकाराच्या राहतील, क्युबॉइडल आणि डोम शेप. पण ही युरिनरी ब्लॅडर युरिन स्टोअर करायला सुरुवात करतं. ह्या युरिनरी ब्लॅडर मध्ये साधारणतः 1 लिटर एवढी युरिन स्टोअर केली जाते. 500 ml जेव्हा ह्याच्यामध्ये स्टोअर होते, बघा 500 ml स्टोअर झाली की आपल्याला युरिनेशन जाणवायला सुरुवात होते. बरोबर? फिलिंग येतं आपल्याला त्याचं. पण लगेचच आपल्याला, आपण काही वॉशरूमला वगैरे जात नाही, पण फिलिंग असतं ते. मग 500 चा 1000 पर्यंत जेव्हा ते स्टोरेज वाढतं, तर ते 1000 पर्यंत वाढवायच्या वेळेला हा ट्रान्झिशनल इपिथेलियम जो युरिनरी ब्लॅडर मध्ये प्रेझेंट आहे, हा स्ट्रेच केला जातो. ब्लॅडर मोठं व्हायला लागतं कारण तो ट्रान्झिशनल इपिथेलियम काय झाला? स्ट्रेच होतोय. आणि तो स्ट्रेच होत असताना त्याच्यामधल्या सेल्स काय होतात? आकाराने मग चपट्या होतात. लक्षात येते? म्हणून ट्रान्झिशनल इपिथेलियम त्या ब्लॅडरचं काय करतो? डिस्टेंशन करतो. डिस्टेंशन म्हणजे छोटी जी बॅग असते ते हळूहळू वाढवणं. दॅट इज नोन ॲज अ डिस्टेंशन ऑफ ऑर्गन. ठीक आहे? अँड दॅट इज अबाउट द कंपाउंड इपिथेलियम. ठीक.